काही काही पदार्थ असे असतात ना, की त्यांना जास्त वाटण्याची वगैरे काहीच गरज नसते. पण ते बनल्यानंतर जी त्याची चव असते ती एकदम अप्रतिम असते. खूप छान असते. तसंच हे असे आहेत हे वांग्याचे काप. गरमागरम वरण भाताबरोबर काय सुंदर लागतात चवीला. तर माझ्याकडे हे एक मोठं आणि अजून एक छोटं असं वांगं आहे. जवळ-जवळ 1.5 वांगे म्हणता येईल आपल्याला. तर त्यासाठी मी इथे मसाला बनवून घेते. वांगे पहिल्यांदा चिरायचे नाहीत, नाहीतर मग ते लवकर काळे म्हणजे कलर बदलतो त्याचा, काळसर होतात. पहिले मसाला बनवायचा. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2.5 चमचे बेसन. हे थोडंसं मी भाजून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो. आता मसाले 1.5 चमचा टाकलेला आहे मी लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा अगदी थोडंसं गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे. काश्मीरी रेड चिली पावडर सुद्धा थोडीशी घालायची आहे. त्यामुळे जो रंग येतो तो खूप छान येतो. आणि इथे हिंग टाकायचं विसरली होती मी, त्यामुळे चुटकीभर टाकलेलं आहे हिंग. हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वांग्याचे काप करायचे आहेत. गिठोळा राहणार नाही बेसनमध्ये याची काळजी घ्यायची. नाहीतर मग मसाले मिक्स करायच्या आधी बेसन चाळणीने चाळून घ्या. तर आता इथे वांगं चिरायचं आहे. तर खूप जाडही नाही चकत्या कापायच्या आपल्याला किंवा जास्त बारीक पण नाही. तर अशा मीडियम आकाराच्या आपल्याला चकत्या कापून घ्यायच्या आहेत वांग्याच्या गोल गोल. जास्त जाड ठेवल्या तर ते शिजायला प्रॉब्लेम येईल आणि बारीक ठेवल्या तर त्या लवकर जळतील. तर हे बघा अशा मस्तपैकी गोलाकार मी वांगे कापून घेतलेले आहेत. तर आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान ह्या फोडी कोट करून घ्यायच्या आहेत. तर दोघी साईडने असं व्यवस्थित दाबून मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा मसाला नंतर थोडासा झटकून घ्यायचा, म्हणजे मग जास्त वांग्यावर खूप जाडसर असा थर लागणार नाही. तर हे बघा असे मस्तपैकी दोघी साईडला छान कोट करून घ्यायचे आहेत. तर हे वांग्याचे काप असे नुसते पण खातात, पण गरमागरम वरण भात असेल ना तर त्यासोबत लावून लावून खायला एकदम परफेक्ट आहे. तर आता इकडे मी सगळे वांगे आहे जे चिरलेले त्याला मसाला लावून घेते. एवढा उरलेला आहे तो आता दुसऱ्या वांग्याला लावेल. तर आता हे वांग्याचे काप 5 मिनिट तसेच ठेवू द्यायचे, म्हणजे मुरू द्यायचे, जेणेकरून तो मसाला आणि वांगे थोडेसे एकजीव होतील, छान मुरेल. एका साईडला मी तवा तापत ठेवला होता. एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे. हे बघा 5 मिनिट नंतर असा छान मसाला त्यामध्ये मुरतो. ओलसर होतात थोडेसे ते आणि तव्यावर आपल्याला ठेवायचे आहेत. गॅस मीडियमच ठेवायचा आहे, जेणेकरून ते जळणार नाही आणि आतून मस्त छान शिजतील. 5 मिनिट एका साईडला आणि दुसऱ्या साईडला 5 मिनिट असे आपण छान शिजवून घेणार आहोत. साईडला थोडं थोडं तेल सोडायचं आहे, म्हणजे थोडेसे क्रिस्पी होतील बाहेरून आणि आतून सॉफ्ट असे छानपैकी वांग्याचे काप बनवून तयार होतात. तर इकडे मस्तपैकी शिजताय ते एका साईडला आणि आता मी पटकन त्यांना टर्न करून घेते, कारण एका साईडने ते छान झालेले आहेत. आणि दुसऱ्या साईडला माझा वरण भाताचा कुकर सुद्धा झालेला आहे, वरण उकळून झालेलं आहे. तर आता असे मस्तपैकी काप इथे बनवून तयार झालेले आहे. ते गरमागरम वरण भातासोबत सर्व्ह करायचे. तर वांग्याचे काप अजून दुसऱ्या पद्धतीने कसे करतात याची रेसिपी मी पुन्हा एकदा घेऊन येईल. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवरचे कोणतेही तुम्हाला व्हिडिओ, ऑर्गनायझेशन, व्लॉग्स, रेसिपीज व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.